Hello students, today we are going to start that is the very important theorem that is inscribed angle theorem. आणि अतिशय सोप्या पद्धतीने न पाठ हे थेरम हे पाठ करायचे नसतात लक्षात घ्या. ही पहिली गोष्ट. थेरम पाठ करायचे नाहीत. मी आता जे समजून सांगतोय त्या पद्धती ट्रिक्स लक्षात ठेवा. समजून सांगतोय त्या पद्धतीने पहा. तुम्हाला थेरम तयार करता यायला पाहिजे. थेरमचा आन्सर तयार करता यायला पाहिजे. पाठ करायचं नाही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता हा जो थेरम आहे त्या थेरमचं नाव आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता इन्स्क्राइब्ड काय? इन्स्क्राइब्ड कोण असतो? अँगल असतो. तो कोण कोण येतो? हा जो अँगल आहे, अँगल BAC चा व्हर्टेक्स कुठे आहे? सर्कलवर आहे. आणि सर्कलवर ज्याचा व्हर्टेक्स असतो तो इन्स्क्राइब्ड असतो. हा अँगल इन्स्क्राइब्ड आहे. याला इथं इन्स्क्राइब्ड म्हणतो. इन्स्क्राइब्ड हा इन्स्क्राइब्ड कुणामध्ये आहे? तर ह्या आर्क मध्ये इन्स्क्राइब आहे. अँगल BAC इन्स्क्राइब्ड इन आर्क BAC असंच म्हणायचं. फक्त आर्क आणि अँगल हा फक्त शब्द बदलला की तुमचं स्टेटमेंट होतं. ओके. आता सर्कल कोणतं आहे? तर सर्कलचा सेंटर कोण आहे? तर O सेंटर आहे लक्षात घ्या. सर्कलचा सेंटर कोणता आहे? O. मग आता इथे काय म्हटलं? मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इन्स्क्राइब्ड इन इट. म्हणजे तुम्हाला हे स्टेटमेंट देतात. हे काय करतात? स्टेटमेंट देतात आणि तुम्हाला प्रूफ फिगर प्रूफ टू गिव्हन प्रूफ सर्व तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. त्यामुळे तुम्ही ही फिगर सुद्धा देत नाही. एवढं स्टेटमेंट तुम्हाला देतात. आता काय करायचं सांगतो तुम्हाला. तर लक्षात ठेवायचं अँगल हा इन्स्क्राइब्ड असतो आणि ही जी आर्क आहे ना, आर्क हिला इंटरसेप्टेड म्हणतात. इंटरसेप्टेड ही नेहमी आर्कच असते लक्षात घ्या. इंटरसेप्टेड ही कोण असते? आर्कच असते. इंटरसेप्टेड म्हणजे मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे इंटरसेप्टेड हा नेहमी आर्क असतो, इन्स्क्राइब्ड हा नेहमी अँगल असतो. मग त्यांनी म्हटलंय की ह्या अँगलचं मेजर या आर्कच्या हाफ आहे हे प्रूव्ह करा. क्वेश्चन लक्षात आला? थेरमचं तुम्हाला एक्सप्लेनेशन समजलं का? पहा, त्या अँगल जो इन्स्क्राइब्ड जो अँगल आहे त्याचं जे मेजर आहे ते मेजर या BCच्या हाफ आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लक्षात घ्या. येते का लक्षात? आणि मग गिव्हन काय? गिव्हन मध्ये तर गिव्हन पहिला लिहायला लागते तुम्हाला. गिव्हन आता गिव्हन काय लिहिणार तुम्ही? तर दिसते ते लिहायचं मला. O is the center of the circle. O is the center of the circle. दिसते तुम्हाला या फिगर मध्ये जे दिसतं ते लिहायचं. त्याला म्हणायचं गिव्हन. गिव्हन जे आहे ते नेहमी फिगर मध्ये दिसतं ते लिहायचं. आणि काय दिसतंय? तर BAC हा काय आहे? इन्स्क्राइब्ड अँगल आहे. अँगल BAC is an inscribed in arc. कोणत्या आर्क मध्ये? BAC इन आर्क BAC. BAC या आर्क मध्ये, BAC या आर्क मध्ये हा इन्स्क्राइब्ड आहे. लक्षात आलं का? आणि ही जी आर्क आहे कोणती? अँड आर्क BD. इथं नाव काय देऊ आपण याला? इथं नाव दिलं D. BDC इज इंटरसेप्टेड आर्क. हे फक्त आपण स्वतः बघून लिहायचं, काहीही पाठ करायचं नाही. लक्षात आलं का? पहा, पाठ काहीही करायचं नाही. काय करायचं? तर फक्त बघायचं. हे बघा. लेट O is the center of the circle. इथे दिसते बघा. लेट O is the center of the circle. हे दिसते of the circle. BAC angle BAC is an inscribed in arc BAC. हा अँगल
या आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड आहे असं लिहायचं आणि अँगल BDC आर्क इज इंटरसेप्टेड एवढं लिहायचं म्हणजे तो झाला गिव्हन. आता टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं तर या अँगलचं मेजर ऑफ अँगल BAC इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BDC हे प्रूव्ह करायचं तुम्हाला. आणि मग त्यासाठी तर आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन करायची आहे ती काय कन्स्ट्रक्शन करायची ही एवढी लक्षात ठेवा की OA जो आहे OA आपण काय केलाय तर एक्सटेंड केलाय. ड्रॉ OA काय काढला ड्रॉ AO such that रे काढलाय ना रे AO such that it intersect circle at E आपण E म्हणूया at E ला आपण इंटरसेक्ट करतो. हे लक्षात ठेवून तेवढी कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवावं लागेल कारण बाकी सर्व आपण त्या फिगरकडे बघून दिलेलं आहे. अँड ड्रॉ OC ड्रॉ करायचंय हा OC ड्रॉ करायचा 1C जॉईन करायचं. एवढी कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आता आपण प्रूफ कडे जाणार. आता प्रूफ फार सोपा आहे. एक स्टेप्स पहा लक्षात येईल. प्रूफ एक स्टेप पाहायची जास्त गडबड नाही करायची. हे पहा ट्रायंगल AOC मध्ये OA इक्वल टू OC हे फिक्स आहे का तर इट इज ऑल्सो रेडियस ऑफ अ सर्कल. So radius of the same radii of the same circle म्हणून मी म्हणणार आहे काय पहा let OA equal to OC by radii of same circle. समजलं का पहा. मग जर साइड्स त्या ट्रायंगल तो ट्रायंगल तयार झाला पहा. कोणता ट्रायंगल तयार झाला AOC हा ट्रायंगल तयार झाला आणि ह्या ट्रायंगल मध्ये दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणले तो कसला ट्रायंगल तयार झाला आयसोसिलस ट्रायंगल. देयरफॉर ट्रायंगल AOC इज an isosceles ट्रायंगल. हा ट्रायंगल आयसोसिलस आणि आयसोसिलस ट्रायंगलचे बेसचे अँगल कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे हा अँगल आणि हा छोटा अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. दोन अँगल कॉन्ग्रुएंट असणार का तर अपोजिट अँगल ऑफ द कॉन्ग्रुएंट साइड. कॉन्ग्रुएंट साइडच्या अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात म्हणून मी काय म्हणणार आहे बघा तो अँगल असा लिहिणार आहे अँगल OAC कॉन्ग्रुएंट अँगल OCA का तर अँगल्स ऑफ आयसोसिलस ट्रायंगल किंवा अँगल ऍट द बेस असं जरी म्हटलं तरी चालेल. आलं लक्षात. आणि मग हे कॉन्ग्रुएंट म्हणजे मी याला दोघांनाही काहीतरी एक सपोज करतो सेम आहेत म्हणून एक्स सपोज करतो. इथे एक सपोज करतो इथे एक सपोज करतो. आता मी काय म्हणतोय पुढे पहा तर हा जो ट्रायंगल आहे आता हा ट्रायंगल बाजूला काढून घेतो एवढाच म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा ट्रायंगल बाजूला काढून घेतो असा आणि त्याचा ही लाईन अशी पुढे घेतो. बघा हाच ट्रायंगल आला की नाही. हा तुमचा A आहे O आहे C आहे ओके आणि हे E आहे. आता इथं बघा हा आता आपण बघितल्याप्रमाणे हा X आहे हा X आहे आणि हा जो अँगल म्हणतोय मी EOC हा एक्सटेरियर अँगल आहे. त्या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे आणि एक्सटेरियर अँगल थेरम प्रमाणे या अँगलचं मेजर EOC चं मेजर ह्या दोघांच्या ऍडिशन इतकं असतं. मीन्स मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. मीन्स काय म्हणतो अँगल बट अँगल EOC इज अन एक्सटेरियर अँगल. हा कोण आहे
एक्सटेरियर अँगल आहे आणि एक्सटेरियर अँगलची डेफिनेशन जी आहे त्या डेफिनेशन प्रमाणे काय असतो, तर डेफिनेशन काय असते, या अँगलचं मेजर हे या रिमोट दोन अँगलच्या ऍडिशन इतकं असतं. म्हणजेच अँगल EOC इक्वल टू मेजर ऑफ अँगल OAC प्लस मेजर ऑफ अँगल OCA. का तर आपण म्हणणार रिमोट दॅट इज एक्सटेरियर अँगल थेरम. काय म्हणणार, एक्सटेरियर अँगल थेरम असा सपोर्ट दिला आपण. झालं. आता इथं तुम्हाला हे एक्स माहिती आहे, हेही एक्स सपोज केलं आपण इथं. देअरफॉर अँगल EOC इक्वल टू, हे बघा EOC इक्वल टू काय असणार आहे 2x. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. इक्वेशन 1 2x मिळाला. मग मी आता काय म्हणतोय पहा, हा जो अँगल आहे हा जो अँगल आहे तो EOC किती मिळाला तुम्हाला 2x मिळाला. काय मिळाला 2x मिळाला. मग हा आता तुम्ही काय म्हणाला, हा अँगल आता आपण याचा अर्थ काय बघ, ह्या अँगलचं या दोघांच्या बाबतीत जर बघितलं, हा 2x मिळाला. मग 2x च्या हाफ हा आहे की नाही सांगा बरं. हा 2x आहे तर हा x आहे, म्हणजे एक हा अँगल याच्या कसा आहे हाफ आहे हे मी सांगणार. देअरफोर काय म्हणते पहा, देअरफोर तिथं लिहितो पहा, देअरफोर अँगल हा कोणता OAC मीन्स EAC इक्वल टू अँगल OAC इक्वल टू हाफ ऑफ कुणाचे बघा, कुणाचे हाफ, याच्या हाफ. बरोबर का, या अँगलचे. कारण हा 2x आहे तर हा किती x आहे, मीन्स हाफ ऑफ अँगल EOC मीन्स दॅट इज हाफ ऑफ 2x च्या हाफ मीन्स काय झाला 2x च्या हाफ, याचा अर्थ कसं झालं लक्षात आलं का. आणि मग आता EOC हा सेंट्रल अँगल आहे. EOCचं जेवढं मेजर असतं तेवढंच ECचं मेजर असतं. मीन्स अँगल EAC इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क EC. याचं मेजर तेवढंच हाफ असतं लक्षात घ्या. ECचं मेजरच तेवढंच असतं. त्याला इक्वेशन नंबर आपण काय करूया तर 2 म्हणूया. आता लक्षात घ्या आपण काय प्रूव्ह केलं, तर या अँगलचं मेजर कुणाच्या हाफ ECच्या हाफ हे प्रूव्ह केलं आपण. लक्षात. सिमिलरली काय म्हणतोय, सिमिलरली वी कॅन शो, काय शो करू शकतो, तर हा अँगल सुद्धा ह्याच्या हाफ आहे आपण प्रूव्ह करू शकतो. एवढं सर्व लिहायची काही गरज नाही. आपण सिमिलरली म्हणायचं, तर जसं आपण ह्या अँगलचं मेजर ह्याच्या हाफ जसं प्रूव्ह केलं तसं ह्या अँगलचं मेजर याच्या हाफ प्रूव्ह करणार आहे. अँगल हा मीन्स BAE इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, व्हॉट इज दॅट BE, मेजर ऑफ आर्क B. इक्वेशन नंबर 3, इक्वेशन 2 + 3 करायचं आपल्याला. इक्वेशन 2 + 3 LHS + LHS RHS + RHS आपल्याला करायची आहे. तर ते कसं पहा, हे थोडं तर काढून टाकतो जरा मी. हे पहा, तर LHS + LHS मीन्स अँगल EAC प्लस अँगल BAE इक्वल टू, हे प्लस हे मीन्स हाफ कॉमन काढतो दोघातून, मेजर ऑफ आर्क EC प्लस मेजर ऑफ आर्क BE. RHS प्लस RHS केली आणि झालं लास्ट आन्सर. पाहता ह्या दोघांचे ऍडिशन EAC BAE मिळून हा अँगल तयार झाला. टोटल हा प्लस हा म्हणजे BAC, अँगल BAC तयार झाला इक्वल टू
हाफ, आता हे दोघं जण मिळून बीई बघा ईसी प्लस बीई, हा आर्क आणि हा आर्क मिळून बीडीसी तयार झाला, मेजर ऑफ आर्क बीडीसी. आणि बघा बरं तुमचं प्रूफ तेच आहे का, बीएसी इक्वल टू मेजर ऑफ आर्क बीडीसी. 3 मार्कचा हा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे. पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. हे पहा, पहिल्यांदा काय करायचं आहे, एक सर्कल काढायचं, अँगल ड्रॉ करायचा. ओके, अँगल ड्रॉ केला की हे मध्ये कन्स्ट्रक्शन आहे ते तात्पुरती विचारात घेऊ नका आणि आपण गिव्हन लिहायचं आहे. कसं पहा, अँगल बी O is the center of the circle. Therefore, angle BAC inscribed in arc BAC and BDC is a intersected arc. असं बघून लिहायचं. आणि आपण प्रूव्ह काय करायचं आहे, तर या अँगलचं मेजर, ह्या पूर्ण अँगलचं मेजर BA, हे सर्व आपण कन्स्ट्रक्शन आहे लक्षात घ्या. BAC इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BDC. हे आपण प्रूव्ह करायचं आहे. आता मग इथं कन्स्ट्रक्शन केली, एओ ड्रॉ रे एओ विच इज इंटरसेक्ट टू द सर्कल ऍट पॉइंट ई अँड ड्रॉ ओए. हे आपण केलं. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, हे याचा विचार करणार आहे. दॅट इज एओ अँड ओसी. एओ इक्वल टू ओसी रेडिया ऑफ द सेम सर्कल. Therefore, triangle AOC is an isosceles triangle. Isosceles triangle म्हटलं की हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतात, ते लिहायचे OAC OCA x सपोज केला, कॉन्ग्रुएंट म्हटलं की x सपोज केला. बट हा जो ट्रायंगल आता मी जे म्हटलं कुठला AOC, हा जो ट्रायंगल आहे त्याचा हा एक्सटेरियर अँगल आहे. कोणता, EOC. अँगल EOC इज अन एक्सटेरियर अँगल. Therefore, ह्या अँगलचं मेजर हे या दोन रिमोट इंटेरियर अँगलच्या ऍडिशन इतकं असतं. म्हणजेच अँगल EOC इक्वल टू धिस अँगल प्लस धिस अँगल. धिस अँगल इज AOC, OAC अँड OCA. Therefore, x प्लस x सपोज केलं 2x झाला, मीन्स हा 2x झाला. पण आपण जर इथं पाहिलं आता तुमच्या लक्षात येईल की हा जो अँगल आहे हा 2x आहे, तर हा किती आहे, x आहे. म्हणजे x हा ह्याच्या कसा आला, हाफ आला. म्हणून मी काय म्हणतोय, तर OAC म्हणायच्या ऐवजी EAC म्हटलो. मग तोच अँगल तोच आहे. EAC मीन्स OAC इक्वल टू हाफ ऑफ कोणाच्या ह्याच्या, आणि 2x च्या हाफ आहे. 2x कोण आहे, EOC. EAC इक्वल टू OAC इक्वल टू हाफ ऑफ EOC. आणि मग EAC इक्वल टू, हे काय आता घ्यायची गरज नाही ना, अँगल तोच आहे, सोडून दिला. हाफ कुणाच्या, कारण हा सेंट्रल अँगल आहे. म्हटलं की ह्याच्या इक्वल त्याचं काय असतं, मेजर असतं, मीन्स आर्क EC. इक्वेशन नंबर 2. सिमिलरली आपण काय प्रूव्ह केलो, तर काय प्रूव्ह केलं, याचं मेजर ह्याच्या हाफ हे प्रूव्ह केलं. आता म्हणजे प्रूव्ह केलं ना, याचं मेजर ह्याच्या हाफ प्रूव्ह केलं. तसं आपण याचं मेजर ह्याच्या हाफ प्रूव्ह करू शकतो. सिमिलरली वी कॅन शो अँगल BAE इक्वल टू हाफ ऑफ B. एवढं जायचं. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 2 plus 3, this plus this equal to this plus this. Therefore, EAC plus BAE दोघांची ऍडिशन, EAC plus BAE दोघांची ऍडिशन काय, BAC ही हाफ आर्क BEC plus BE. EC plus BE मीन्स BDC. हे तुमचं प्रूफ अतिशय छानपैकी करून ठेवा. लक्षात घ्या, विसरून जाऊ नका, कारण अतिशय महत्वाचा थेरम आहे. समजलं. अजून एक थेरम आपल्याला याच्यातच घ्यायचा आहे, तो म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलेटरलचा.